फोर लेनिंगमुळे डिकंजेशन जे होत होतं ते दूर होणार आहे आणि ॲक्सिडेंट सुद्धा कमी होणार आहे. त्याचबरोबर फोर लेनिंग फ्रॉम पौंडा टू भोमा सेक्शन ऑफ NH 748 लेंथ 10 किलोमीटर 557 कोटी रुपये. पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉर कनेक्टिंग तेलंगणा कर्नाटक अँड गोवा याचा हा भाग आहे. या कॉरिडॉरच्या गोव्यातील एकूण 68 किलोमीटरची लांबीपैकी 17 किलोमीटर पूर्ण असून फेंडा ते भोमा यातील 10 किलोमीटरच्या कामाच्या निविदाही पण आता निश्चित झाल्या आहेत. उर्वरित 41 किलोमीटरची इम्प्रूव्हमेंट सुद्धा भविष्यात मंजूर करण्यात येईल. त्यापैकी भोमा टू ओल्ड गोवापर्यंत मार्चपर्यंत मंजूर होईल व बॉर्डरचे पुढील वर्षी मंजूर करण्यात येईल. या रस्त्यामुळे पणजी आणि पोंडा सिटीच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होऊन वाहतूक सुरळीतपणे होणार आहे. याचबरोबर फोर लेनिंग फ्रॉम भोमा टू ओल्ड गोवा हा जो सेक्शन आहे NH 748 ज्याची लेंथ 7 किलोमीटर आहे आणि कॉस्ट 1060 कोटी रुपये आहे. पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉर कनेक्टिंग तेलंगणा कर्नाटक अँड गोवा ही कामं 2025 मध्ये मंजूर झालेली आहे आणि आता बिडिंग प्रोसेसमध्ये आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होईल. या कॉरिडॉरमध्ये 2 नंबरवर 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्याची लांबी 4.28 किलोमीटर आहे आणि याचं एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये भूमा मंदिर व तलावाला वाचविण्याकरता बोस स्टेअरिंग ब्रिज 76 मीटरचा स्पॅन आहे तो आपण त्या ठिकाणी करतो आहे. भीमा तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता देखील 30 लाखाची तरतूद केलेली आहे. गोवा राज्यामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प होते त्यात मनोहर पर्रीकर यांच्या नावाने असणारा जो एअरपोर्ट तयार झाला त्याचा लिंक रोड 6.58 किलोमीटर हा खरं म्हणजे आम्ही करण्याची काही गरज नव्हती.